Welcome all in our today's lecture. In this lecture we are discussing about rectification of curve. ओके, तर एक्झॅक्टली रेक्टिफिकेशन ऑफ कर्व म्हणजे असतंय काय? तर आपली जी काही कर्व दिलेली आहे तर त्या कर्ववरच्या एका पर्टिक्युलर पॉईंटपासून दुसऱ्या एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटपर्यंत त्या कर्वची लेंथ जी आहे ती लेंथ मेजर करणं म्हणजे रेक्टिफिकेशन. ओके, आणि ते मेजर करण्यासाठी आपण इंटिग्रेशनची मदत घेत असतो. या ठिकाणी मी काय रेक्टिफिकेशनचे फॉर्म्युले लिहिलेले आहेत. आपलं फंक्शन जे आहे कर्वचं इक्वेशन जे आहे ते कोणत्या टाईपमध्ये आहे आणि त्या इक्वेशनसाठी आपली लेंथ ऑफ कर्व फाइंड करण्यासाठी लेंथ ऑफ आर्क फाइंड करण्यासाठी जो काही इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे तो या ठिकाणी मी मेन्शन केलेला आहे. सपोज अवर कर्व इज इन द फॉर्म ऑफ y इक्वल टू f ऑफ x. y इक्वल टू f ऑफ x या फॉर्ममध्ये जर आपलं कर्वचं इक्वेशन असेल तर त्या ठिकाणी रेक्टिफिकेशन लेंथ जी आहे आर्कची तर ते फाइंड करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन पॉईंट x1. ओके, एक्स कॉर्डिनेट घ्यायचा आहे. एक्स कॉर्डिनेट x1 आहे त्या पॉईंटपासून दुसरा एक्सचा कॉर्डिनेट आहे x2 त्या दुसऱ्या पॉईंटपर्यंत आपण त्या आर्कची लेंथ मेजर करतोय आणि ते इंटिग्रेशन असणार आहे स्क्वेअर रूटमध्ये 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर. y हे x चं फंक्शन आहे म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घ्यायचा आहे. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये आणि त्या डेरिव्हेटिव्हचा स्क्वेअर घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये 1 ऍड करून त्याचा स्क्वेअर रूट. इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x, इंटिग्रेशन सुद्धा विथ रिस्पेक्ट टू x असणार. सेम फॉर्म्युला जर x इज अ फंक्शन ऑफ y असेल, इफ x इज अ फंक्शन ऑफ y, so in that case yes become integration y1 to y2 square root of 1 plus dx by dy bracket square into dy. Parametric function असेल, x is a function of t and y is another function of t having parameter t, so in that case length of arc become इंटिग्रेशन t1 टू t2. ओके, या ठिकाणी व्हेरिएबल t आहे पॅरामीटर. तर पहिला पॉईंट t चा आहे t1, त्या पॉईंट पासून दुसरा पॉईंट t2 पर्यंत आपण त्या कर्वची आर्कची लेंथ फाइंड करतोय. सो दिस फॉर्म्युला बिकम्स स्क्वेअर रूट ऑफ dx by dt bracket square plus dy by dt bracket square into dt. If our function is in polar coordinate r is equal to f of theta, so in that case length of arc formula become integration theta1 to theta2. थीटा चं फंक्शन थीटाची लिमिट आहे. ओके, थीटा 1 या पॉइंट पासून आपण थीटा 2 या पॉइंट पर्यंतच्या आर्कची लेंथ मेजर करतोय. सो दिस फॉर्म्युला बिकम्स स्क्वेअर रूट ऑफ, आता या ठिकाणी मात्र 1 येत नाही, काय ते r स्क्वेअर प्लस dr बाय d थीटा ब्रॅकेट स्क्वेअर इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू थीटा. याच्या उलट थीटा जर r चं फंक्शन दिलं असेल तर ते होणार आहे बाय इंटिग्रेशन r1 टू r2 स्क्वेअर रूट ऑफ 1. या ठिकाणी मात्र 1 येतो, r स्क्वेअर मल्टिप्लाय टू d थीटा बाय dr ब्रॅकेट स्क्वेअरला आणि इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू r येणार आहे. जर ते पोलर कोऑर्डिनेट एका पॅरामीटर मध्ये दिली असतील, r इज इक्वल टू f ऑफ अल्फा, थीटा इज इक्वल टू g ऑफ अल्फा, सो इन दैट केस लेंथ ऑफ आर्क बिकम इंटिग्रेशन अल्फा 1 टू अल्फा 2 स्क्वेअर रूट ऑफ dr बाय d अल्फा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस r स्क्वेअर इनटू d थीटा बाय d अल्फा ब्रॅकेट स्क्वेअर dt, सॉरी d अल्फा. ओके, बिकॉज हियर अल्फा इज अ पॅरामीटर. मग याच्यामध्ये जे डेरिव्हेटिव्हच्या टर्म उचललेले आहेत r चं फंक्शन असताना आणि थीटाचं फंक्शन असतानाच्या डेरिव्हेटिव्हच्या टर्म त्याचे ॲडिशन आणि त्याचं स्क्वेअर रूट. ओके, तर हे फॉर्म्युले आहेत, हे फॉर्म्युले यूज करून आपल्याला या ठिकाणी जे काही एक्झाम्पल दिलेले आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. सो आवर फर्स्ट एमसीक्यू बिकम, सो इन दिस एमसीक्यू वी वांट टू कॅल्क्युलेट लेंथ ऑफ अप्पर आर्क. ओके, इंटिग्रल फॉर कॅल्क्युलेटिंग लेंथ ऑफ अप्पर आर्क ऑफ लूप. या ठिकाणी लूप आहे म्हणजे आपली जी कर्व आहे एका पर्टिक्युलर स्टेजला क्लोज होणार आहे, दॅट मीन्स अ लूप. ओके, आणि कर्वचे इक्वेशन दिले पहा 9y² इज इक्वल टू x प्लस 7 इंटू x प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर इज. आता या ठिकाणी तुम्ही जर इंटिग्रँड बघितले, हा इंटिग्रँड हा आणि हा सेम आहे म्हणजे आपल्याला फक्त या ठिकाणी विचार करायचा आहे इंटिग्रेशनच्या लिमिट्स. तर लिमिट कसं फाइंड करायचं, जर लूप क्लोज असेल या ठिकाणी y ची पॉवर पा इवन आहे म्हणजे सिमेट्रिक टू x ऍक्सिस असणार आहे. आपली कर्व जी आहे ती काय असणार आहे, सिमेट्रिक असणार आहे x ऍक्सिस, म्हणजे x ऍक्सिसच्या वरती जशी कर्व असेल सेम तशीच कर्व खाली असणार आहे. ओके, किंवा ही अशी कर्व असेल या पद्धतीला, ठीक आहे, symmetric to x axis. Okay, so for finding the limit, put y is equal to 0. या दिलेल्या इक्वेशन मध्ये y is equal to 0 पुट करायचं. ते इक्वेशन वर पहा x plus 7 into x plus 4 bracket square is equal to 0. So this implies x plus 7 is equal to 0 and x plus 4 bracket square is equal to 0. So this implies x is equal to minus 7 and x is equal to minus 4.
ओके, आता याच्यातला लहान कोण आहे, ची कोणती व्हॅल्यू लहान आहे, -7 हा लहान आहे, लेस आहे ॲज कम्पेअर टू 4. सो देअरफॉर our surface integral S is equal to integration lower limit -7 upper limit -4 under root y हे x चं फंक्शन आहे म्हणजे येणार आहे 1 प्लस y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dx. हे इंटिग्रंट तर आपल्याकडे प्रत्येकामध्येच आहे. आपल्याला एकदा लिमिट मिळाले की खालचं लिमिट बसायची गरज नाही, आपण डायरेक्ट सांगू शकतो की या ठिकाणी ऑप्शन ए जो आहे तो करेक्ट ऑप्शन आहे. आणि नेक्स्ट एक्झाम्पल, द आर्क लेंथ AB where A is a point A comma 0 and B is a point 0 comma A are any two points on the circle. या सर्कलवरचे कुठले तरी दोन पॉइंट आहेत. डायग्राम ड्रॉ करत बसायची गरज नाही. युजिंग दिस रिलेशन फाइंड द आर्क लेंथ AB. AB ची आर्क लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे. तर या ठिकाणी पहा, हे जे इक्वेशन आहे ते xy मध्ये आहे म्हणजे पॅरामेट्रिक आहे. तर त्याला y f of x लिहा किंवा x g of y लिहा. तर या ठिकाणी आपल्याला dy/dx दिलेला आहे. ओके, म्हणजे बाकी काय विचार करायची गरज नाही. s इज इक्वल टू डायरेक्ट फॉर्म्युला लिहा. इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x आहे म्हणजे x चं लिमिट येईल x1 टू x2. फॉर्म्युला इज स्क्वेअर रूट मध्ये 1 प्लस dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर इनटू dx. आता या ठिकाणी कुठल्या पॉइंट पासून कुठल्या पॉइंट पर्यंत जायचे, a पासून आपल्याला b पर्यंत जायचं. a चं लिमिट आहे पहा x साठीचं a, बरोबर. x साठीचं लिमिट काय a आहे आणि इथं x साठीचं लिमिट काय आहे 0 आहे. सो a टू 0. ओके, जेव्हा 0 टू a घ्या कारण हे आर्क लेंथ आहे. आन्सर जरी निगेटिव्ह आलं तरी आपण काय करतो, पॉझिटिव्ह साइन घेत असतो. आणि स्क्वेअर रूट मध्ये ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. सो दिस व्हॅल्यू बिकम a² डिवाइडेड बाय a² - x² इनटू dx. सिम्प्लिफाय दिस स्क्वेअर रूट, a टू 0 स्क्वेअर रूट ऑफ a² इज a डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ a² - x² ॲज इट इज. ओके, हे सिम्प्लिफाय करू शकत नाही. सो दिस बिकम a, टेक इट आउटसाइड. We know the integration of under root 1 upon under root a² - x² is sin inverse x upon a with limit a to 0. Since integration dx upon square root of a² - x² is equal to sin inverse x upon a. This is a standard formula. हा स्टँडर्ड फॉर्म्युला इंटिग्रेशनचा सर्वांना माहिती आहे. आता याच्यामध्ये लिमिट पुट करूया. a इंटू ब्रॅकेट साइन इनवर्स ऑफ, सुरुवातीला अप्पर लिमिट 0 पुट केले 0 आलं, मायनस साइन इनवर्स ऑफ x च्या ऐवजी घेतलं आलं a अपॉन a. सो इन दॅट वे वी गेट a इंटू ब्रॅकेट साइन इनवर्स ऑफ 0 इज 0 मायनस या ठिकाणी a ला एक कॅन्सल झाला 1 उरला. साइन इनवर्स 1 इज π/2. So finally we get minus a π/2, but length is never negative. So this is equal to a pi upon 2. This is our final answer. A pi divided by 2 or pi a divided by 2. So या ठिकाणी a जो ऑप्शन आहे तो करेक्ट आहे. इथं लक्षात घ्या मायनस साइन आलेलं आहे. आपण लेंथ फाइंड करतो, लेंथ ही निगेटिव्ह कधीही नसते. एकदा व्यवस्थित बघून घ्या. Now our next MCQ is finding integral for calculating the length of arc of paraboloid y² is equal to 4x cut off by the line 3y is equal to 8x. या ठिकाणी आपल्याला इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे. इंटिग्रल फाइंड करायचं, इंटिग्रेशनची व्हॅल्यू फाइंड करायची नाही. तर या ठिकाणी आपल्याला लिमिट दिलेलं नाही म्हणजे आपलं पहिलं टार्गेट असणार आहे लिमिट फाइंड करणं. आणि लिमिट फाइंड केलं तर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल इंटिग्रँड प्रत्येकामध्ये सेम आहे. म्हणजे लिमिट वरून आपण सांगू शकतो की आपला आन्सर काय असेल. आता ही जी लेंथ ऑफ आर्कचं इंटिग्रल आपल्याला फाइंड करायचं आहे, तर ही दोन कर्व आहेत त्या एकमेकाला इंटरसेक्ट करतायत. ओके, आता ऑब्व्हियसली त्या दोन पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करणार आहेत. त्या दोन पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतायत म्हणजे आपल्याला एकच्या दोन व्हॅल्यू मिळणार आहेत. त्याच आपले काय असणार आहेत, लिमिट असणार आहेत. म्हणजे ही दोन इक्वेशन आपल्याला एक्स साठी सॉल्व्ह करायची आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल राईट गिवन थिंग. ओके, तुम्ही सोडवताना लिहायची गरज नाही गिवन. या ठिकाणी मी लिहितोय y² इज इक्वल टू 4x अँड 3y इज इक्वल टू 8x. तर आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची. मी काय करतो, दोन्हीपैकी एकावरून y ची व्हॅल्यू फाइंड करतो आणि ती दुसऱ्या इक्वेशनमध्ये पुट करतो. तर y ची व्हॅल्यू फाइंड करणं याच्यावरून आपल्याला सोपं आहे. सो y इज इक्वल टू 8x डिवाइडेड बाय 3. दिस इज अवर इक्वेशन नंबर 1. सो पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. या इक्वेशनमध्ये ती आलेली y ची व्हॅल्यू पुट करायची. या ठिकाणी y चा स्क्वेअर आहे म्हणजे कशाचा स्क्वेअर येईल, 8x डिवाइडेड बाय 3 चा स्क्वेअर येईल इज इक्वल टू 4x. ॲज इट इज सिम्प्लिफाय दिस. स्क्वेअर ऑफ 8 इज 64 इंटू स्क्वेअर ऑफ x इज x² डिवाइडेड बाय स्क्वेअर ऑफ 3 इज 9. इट इज इक्वल टू 4x. या ठिकाणी 4 चा भाग जातोय पहा.
16 येते या ठिकाणी. So simplify this, we get 16x square is equal to 6. This 9 toward right side we get 9x. Now this become 16x square minus 9x is equal to 0. Okay, so this implies 16, sorry, take x common from this, we get x into bracket 16x minus 9 is equal to 0. So this implies x is equal to 0 and 16x minus 9 is equal to 0. So from this we get x is equal to 9 upon 16 and x is equal to 0. So these are our limits. These are आपले x साठीचे लिमिट. लोअर लिमिट 0, अप्पर लिमिट 9/16. हे लिमिट कोणत्या ऑप्शन मध्ये आहे बघा. हे ऑप्शन बी मध्ये आहे, म्हणजे आपला ऑप्शन बी जो आहे तो करेक्ट आहे. ओके, नाउ सिमिलरली सॉल्व दिस नेक्स्ट एक्झाम्पल. द लेंथ ऑफ आर्क ऑफ कर्व r is equal to e raised to m theta. या ठिकाणी लेंथ विचारलेली आहे. आपल्याला काय दिले, लिमिट दिलेले आहे r1 r2. ओके, between radii r1 and r2, and we have also given this differential equation. So as per our formula we know that s is equal to, या ठिकाणी हे पोलर कोऑर्डिनेट मध्ये r हे थीटाचं फंक्शन दिले आणि या केस मध्ये आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, इंटिग्रेशन r is a function of theta or theta is a function of r. तर या ठिकाणी जे दिले त्या पद्धतीने लिहूया. आपण इथे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू, सॉरी, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू r दिला, म्हणजे या ठिकाणी r ची लिमिट येतील r1 टू r2, जे की ऑलरेडी आपल्याला तेच दिलेले आहे आणि फॉर्म्युल्यामध्ये येणार आहे अंडर रूट 1 प्लस r स्क्वेअर इनटू d थीटा बाय dr ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, हे ऑब्झर्व करायचं फंक्शन कोणतं कोणत्या फॉर्म मध्ये दिलं ते बघत बसायची गरज आहे. हे आपल्याला डायरेक्टली दिलं त्याच फॉर्म मध्ये आपला फॉर्म्युला लिहायचा dr. So put this value in our integral. इंटिग्रल मध्ये ही व्हॅल्यू पुट करा. काय आहे ती, येणार आहे स्क्वेअर रूट मध्ये 1 प्लस 1 अपॉन m स्क्वेअर dr. So simplify this, we get integration r1 to r2. Using cross multiplication we get square root of m square plus 1 upon m square dr. So this become integration r1 to r2. Separate this square root, we get square root of m square 1 plus 1 divided by square root of m square is m into dr. आणि या ठिकाणी जे आहे हे m square plus 1 upon m हे constant आहे, so take it outside. m square plus 1 divided by m, which is constant, integration r1 to r2 dr. So this becomes square root of m square plus 1 divided by m into integration of 1 with respect to r is r, limit from r1 to r2. So finally we get square root of m square plus 1 upon m constant as it is. याच्यामध्ये लिमिट पुट करूया. सुरुवातीला अप्पर लिमिट r2 मायनस r च्या जागी लोअर लिमिट r1. सो दिस इज अवर फायनल आन्सर. ओके, हे जे आहे ते आपलं फायनल आन्सर येणार आहे. ठीक आहे, हे कोणत्या ऑप्शन मध्ये आहे ते बघायचं. r2 मायनस r1 इथं आहे, पण इथं हा रेशो जो दिलेला आहे तो उलटा दिलेला आहे. या ठिकाणी r2 मायनस r1 आहे, रेशो ओके आहे, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन बी जो आहे तो करेक्ट आहे. एकदा व्यवस्थित बघून. नाउ आवर नेक्स्ट एक्झाम्पल is to find integral for calculating length of cardioid r is equal to a into bracket 1 plus cos theta which lies outside the circle r is equal to minus a cos theta. ओके, तर या दोन कर्व आपल्याला दिलेले आहेत. ऑब्वियसली त्यांचं इंटरसेक्शन होणार आहे. आपण काय करायचं, एका इक्वेशन वरून r ची व्हॅल्यू दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुट करायची. ओके, आता इथं ऑप्शन जर ऑब्झर्व केले तर तुमच्या लक्षात येते की या ठिकाणी r चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा दिलेला आहे, म्हणजे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू थीटा पाहिजे, म्हणजे हा ऑप्शन चुकीचा आहे. त्याचबरोबर इथं पण इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू r दिलेला आहे, म्हणजे हा पण चुकीचा आहे. इथं पण इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू r दिलेला आहे, म्हणजे हा ऑप्शन पण चुकीचा आहे. म्हणजे ऑब्वियसली ऑप्शन कोणता करेक्ट असणार आहे, सी ऑप्शन करेक्ट असणार आहे. ओके, तर सोडवायची सुद्धा गरज नाही जर या पद्धतीने दिलं असेल तर. हे आलं लक्षात. आता मी याच्यामध्ये थोडा चेंज करतो. हे पण विथ रिस्पेक्ट टू थीटा घेतो. आय विल टेक दिस इज ऑल्सो विथ रिस्पेक्ट टू थीटा, दिस इज ऑल्सो विथ रिस्पेक्ट टू थीटा. ओके, तर हे चेंजेस मी याच्यामध्ये केलेले आहेत. ओके, सो पुट व्हॅल्यू ऑफ r इज इक्वल टू मायनस a cos थीटा फ्रॉम दिस इक्वेशन इन दॅट इक्वेशन, किंवा याच्यावरून r ची व्हॅल्यू याच्यात पुट करा. सो वी गेट a इंटू ब्रॅकेट 1 प्लस cos थीटा इज इक्वल टू, बरोबर, याच्यावरून r ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट केली. इक्वेशन आहे इक्वल टू मायनस a cos theta. And now simplify this. This a will get cancelled. Now we get 1 plus cos theta
आणि मायनस कॉस थिटा इकडे आलं ते झालं प्लस कॉस थिटा इज इक्वल टू 0. आपल्याला थिटाची व्हॅल्यू पाहिजे. सो दिस इम्प्लाइज 2 cos theta is equal to -1. So this implies cos theta is equal to -1/2. ओके, असे कोणते अँगल आहे ज्याला cos theta ची व्हॅल्यू -1/2 येते. सो दिस इम्प्लाइज थीटा इज इक्वल टू मायनस व्हॅल्यू पाहिजे का, आणि आपल्याला माहिती आहे आपला अँगल जर दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये असेल तर त्या ठिकाणी कोण पॉझिटिव्ह असतो, त्या ठिकाणी फक्त साइन पॉझिटिव्ह असतो, बरोबर. साइन आणि कोसेक. मी दुसऱ्या क्वाड्रंटमधला अँगल घेऊ शकतो. सो आय विल टेक थीटा इज इक्वल टू पाय -1/2. ओके, दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये काय नाही, इथपर्यंत आलो तर पाय आणि परत रिव्हर्स गेलो तर मायनस येईल, किंवा तुम्ही +1/2 पण घेऊ शकता. सो थीटा इज इक्वल टू पाय -1/2. 1/2 आहे, कोणत्या अँगलला 1/2 व्हॅल्यू येते ते आपल्याला चेक करावं लागेल. ओके, या ठिकाणी 1/2 येणार नाही आहे इथं. सो मायनस पाय डिवायडेड बाय 3 सिन्स cos π/3 इज 1/2. ठीक आहे, cos π/3 काय असतो, 1/2 असतो. सो फ्रॉम दिस simplify by this using cross multiplication we get 3 into pi 3 pi. 3 pi minus pi is 2 pi divided by 3. So one value of theta is this. Okay, आणि दुसरी व्हॅल्यू काय असणार आहे, तर दुसरी व्हॅल्यू असणार आहे, इंटरसेक्ट करते म्हणजे दुसरी व्हॅल्यू काय असणार आहे, 0 असणार आहे. ऑब्वियसली अनदर व्हॅल्यू इज 0 and therefore आता या ठिकाणी पहा लोअर लिमिट काय असणार आहे, थीटा इज इक्वल टू 0 टू थीटा इज इक्वल टू 2 पाय डिवायडेड बाय 3. ठीक आहे, तर या दोन व्हॅल्यू आलेल्या आहेत. या दोन व्हॅल्यू कोणत्या इंटिग्रेशनमध्ये आहेत ते बघायचं. 2 पाय डिवायडेड बाय 3 ऑप्शन सी मध्ये आहे, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन सी जो आहे तो करेक्ट ऑप्शन असणार आहे. नाव इन दिस एक्झाम्पल ऑल्सो वी हॅव टू फाइंड इंटिग्रल कॅल्क्युलेटिंग द लेंथ ऑफ अप्पर आर्क ऑफ लूप. अप्पर आर्क ऑफ लूप म्हटलेलं आहे, ऑफ द कर्व. कोणती कर्व दिलेली, ही कर्व दिलेली. ही जी कर्व आहे त्याची अप्पर आर्क, लूपची अप्पर आर्क जी आहे ती आपल्याला फाइंड करायची. तर या ठिकाणी एक्स फंक्शन इवन आहे का ऑड आहे ते चेक करा. एक्स हे टीचं फंक्शन आहे, टीची पॉवर इवन आहे म्हणजे इवन फंक्शन आहे, आणि या ठिकाणी हे टीचं ऑड फंक्शन आहे, हे टीचं इवन फंक्शन आहे. ऑड इंटू इवन इज ऑड, म्हणजे हे ऑड फंक्शन आहे. म्हणजे आपली कर्व जी आहे ती एक्स ॲक्सिसला सिमेट्रिक असणार आहे. हे तर आपल्याला बेसिक नॉलेज आहे. एक्स हे पॅरामेट्रिक फंक्शन आहे, वाय हे पॅरामेट्रिक फंक्शन आहे टीचं. एक्स फंक्शन इवन आहे, वाय फंक्शन ऑड आहे, म्हणजे एक्स ॲक्सिसला आपली कर्व सिमेट्रिक आहे. सो दिस इज अवर एक्स ॲक्सिस, आणि या ठिकाणी लूप म्हटलेला आहे. ओके, म्हणजे काहीतरी नेचर असेल आपल्या कर्वचं सिमेट्रिक. वरती जशी लूप असणार आहे तशीच खाली, वरती जशी कर्व असेल एक्स ॲक्सिसच्या तशीच खाली पण असणार आहे ड्यू टू सिमेट्री. आता ती सेंटरमधून पास होते कारण त्या गोष्टी वेगळ्या. तुम्ही तर ऑप्शन बघितले लोअर लिमिटचे तर 0च आहे, म्हणजे ऑब्व्हियसली ती सेंटरमधून पास होणार आहे. तर आपल्याला अप्पर लूपसाठी व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे लिमिट तुमचं काय असणार आहे, इथं एक्स ॲक्सिसवर एक पॉईंट असेल आणि इथं दुसरा पॉईंट असेल. ओके, म्हणजे ज्या ठिकाणी वायची व्हॅल्यू तुमची 0 असते त्या ठिकाणी तुम्हाला टीच्या दोन व्हॅल्यू मिळतील. सो पुट y is equal to 0 implies t into bracket 1 minus t square upon 3 is equal to 0. So this implies t is equal to 0 and 1 minus t square upon 3 is equal to 0. Okay, intersect आपण find करतो x axis वर. So this implies t square upon 3 is equal to 1. Okay, हा मायनस आहे इकडे पाठवला प्लस. Now this implies t square is equal to 3. So this implies t is equal to plus minus root 3. Okay, plus minus root 3 येणार आहे, स्क्वेअर रूट घेतो. पण आपल्याला व्हॅल्यू कशी पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे. सो कारण अप्पर लूप म्हणतोय आपण या ठिकाणी, अप्पर आर्क ऑफ लूप. सो t is equal to 0 to t is equal to root 3. These are our limits. So these limits are in option D. So option D is correct option. एवढं इझिली आपण ते फाइंड करतो. एकदा व्यवस्थित बघून घ्या आणि सगळं पूर्ण डिटेलमध्ये कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाही. कमीत कमी स्टेपमध्ये आपल्याला ते आन्सर मिळवायचे. विदिन 2 minutes वी वॉन्ट टू फाइंड करेक्ट आन्सर. ओके, लक्षात ठेवायचं.